सावंत, अर्पित करंगुटकर, प्रभंजन सनस, अथर्व फराटे, राज शिंदे, सिद्धेश तुळसकर, वेदांत फुटक, अजय पिंपळे, उदय सावंत, नैतिक माधव, सौरभ सावंत आणि सौरभ मापुसकर. सो ऑल द बेस्ट बोथ द टीम. दोन्ही संघनायकांना ऑल द बेस्ट. या सामन्यासाठी हार्दिक शुभेच्छा. 5 षटकांचा सामना हे नाणेफेक जिंकल्यानंतर इथे निर्णय घेण्यात आला, तो म्हणजेच अनिरा 11 या संघाच्या संघनायकाच्या माध्यमातून की आम्ही गोलंदाजी करू. सामना सुरू असताना कुठलाही खेळाडू जर ग्राउंडच्या आतमध्ये येतोय कुठल्याही कारणास्तव, तुम्हाला पंचांची परमिशन घेणं गरजेचं आहे. प्रत्येक सामन्यामधलं तिसरं षटक हे मॅन्डेटरी पॉवर प्ले असणार आहे. डबल विबल नाही ना, बाउंड्री डबल विबल नाही ना. पॉवर प्ले मध्ये आजूबाजूच्या जर तुम्ही बिल्डिंग बघत आहात, तर बिल्डिंग मध्ये जर चेंडू निघून गेला तर कंपल्सरी बाउंड्री असणार आहे. फक्त पॉवर प्ले मध्ये ही गोष्ट लक्षात ठेवा. पॉवर प्ले मध्ये जर कुठल्याही टेरेसच्या वरती जर चेंडू निघून गेला तर बाउंड्री कंपल्सरी असणार, याची मात्र नोंद घ्यायची आहे. बघा, मगाशी सूचना केली होती, जे जे खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळत आहेत, तुम्हाला आता बाकीचे जे संघ या स्पर्धेमध्ये आता सध्या मॅच खेळत नाहीये त्यांनी मात्र जबाबदारी पार पाडायची, म्हणजे चेंडू आणण्याची. ग्राउंडच्या बाहेर जे चेंडू जातील ते तुम्हाला आणून द्यायचे आहेत. त्याचबरोबर नाश्त्याची व्यवस्था आयोजकांच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे, त्यामुळे नाश्त्याचा आस्वाद घ्या, लवकरात लवकर ब्रेकफास्ट करून घ्या. सलामीचे गोलंदाजी मार्कवर प्रभू सनस, चिंतामणी निकाम आणि त्याचबरोबर प्रणय सलामीचे फलंदाज ग्राउंडच्या आतमध्ये. स्ट्रायकिंग लेफ्ट हँडर आहे आणि ऑल द बेस्ट. 11:37. पहिला चेंडू फुल टॉस, थोडासा मिस टाइम फटका, चेंडू कव्हर करेपर्यंत क्विक सिंगल कंप्लीट केली आणि पहिल्या चेंडू श्री गणेशा केलाय एका धावेने, तो फलंदाज प्रणयने. प्रणयच्या सोबत चिंतामणी निकम जो ओपनिंग बॅट्समन ग्राउंडच्या आतमध्ये आपण बघतो स्ट्रायकिंग एंडला. उमेश पाटकर मुख्य पंचांच्या भूमिकेत पंचांकडून गार्ड घेतोय आणि पुन्हा एकदा प्रभू सनस तयार होतोय. पुढचा चेंडू लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. प्रभू स्ट्रेट राऊंड, चांगला फटका, झेल दिली ड्रॉप. पहिल्याच चेंडू तिथे खेळत असताना समोर घेण्यासाठी भाग पडलं प्रभूने आणि चिंतामणीचा एक साधा सरळ सोपा झेल तिथे होतोय ड्रॉप आणि पहिल्या चेंडू त्याला मिळते ते जीवदान. अत्यंत वेगवान फटका होता. सिक्सर सुप्रीमोचे चेंडू तुम्ही बघतायत या स्पर्धेमध्ये वापरले गेलेत आणि पहिल्या चेंडूवर अप्रतिम स्टार्ट आपण बघतोय गोलंदाजीच्या माध्यमातून. गोलंदाज प्रभूची एक्सलेंट स्टार्ट. धावसंख्या धावफलकावर 2. इनसाइड आउट, व्हॉट अ शॉट इज दॅट. चांगला फटका ऑफर केलाय, चांगला टायमिंग केलंय आणि पंचांचा इशारा 2 धावेचा. 2D घोषांकी क्षेत्र डिक्लेअर झोन मध्ये आपण बघतोय 2 धावा. त्या स्पर्धेतला पहिल्या 2 धावेचा फटका आपण बघत आहोत. माझे दोन्ही ऑफिशियल स्कोर आमच्या सोबत आपण बघत आहोत. मॅन्युअल स्कोरच्या भूमिकेत अक्षत कांबळे आणि त्याचबरोबर ऑनलाईन स्कोर ते अक्षत कांबळे आहेत आणि मॅन्युअल स्कोर ते बाळा दळवी. अत्यंत लेजेंडरी व्यक्तिमत्व आहे बाळा दळवी आणि त्याच्या माध्यमातून त्यांची लेखणी ते बोलते. धावसंख्या धावफलकावर 4. चांगली सुरुवात झाली आहे धावफलकावर बघतोय. बिग बॅश चिंचपोकळी या स्पर्धेच्या माध्यमातून पहिला सामना आपण बघत आहोत. पुढचा चेंडू प्रभूचा फुल लेंथ होता, खोदून काढलाय पण बघूया त्या ठिकाणी धावा किती मिळत आहेत. पंचांचा इशारा 1 धावेचा. डिक्लेअर झोन पुन्हा घोषांकी क्षेत्र. मुंबई म्हटल्यानंतर संदीप आपण हे चित्र बघतो की पॅक ग्राउंड आहेत, सगळे क्लोज ग्राउंड आहेत आणि डिक्लेअर झोन जास्तीत जास्त आपल्याला पाहायला मिळतात. खूप कमी अशी मैदान आहेत आपल्या साऊथ मुंबईत बघायला मिळतात. खूप कमी मैदान आहेत ज्या ठिकाणी तुम्हाला ओपन बाउंड्रीज बघायला मिळतात. खूप रेअर अशी ग्राउंड. तुम्ही जर साऊथ मुंबईला एकदम तुम्ही डीप मध्ये गेला तर झामुरी मैदान आहे, आपल्या या साईडला काळा चौकी, ते थोडीफार मोठी ग्राउंड आहेत त्याच्यामध्ये, पण सगळ्या ठिकाणी तुम्हाला अशी मोठी ग्राउंड बघायला मिळत नाही. पंचाच्या पुन्हा उजव्या बाजूने डाव्याने मारा करतोय तो प्रभू. थांबून खेळायचा प्रयत्न, डावीमध्ये चेंडू आहे, मिस टाइम फटका फसला त्या ठिकाणी. इझी कॅच, लॉलीपॉप कॅच आणि फलंदाज बाद. फर्स्ट विकेट डाऊन. पहिलाच धक्का लागलाय. डावखुरा फलंदाज तंबूत परततोय. डावखुऱ्या गोलंदाजी त्याची विकेट काढली आहे. इव्हन आपण संदीप बऱ्याच वेळा बघतो की लेफ्ट हँडर बॉलर जर असेल आणि त्यासमोर लेफ्ट हँडर बॅट्समन असेल ना तर बॅट्समनकडे ऍडव्हान्टेज जास्त असतं, पण इथे उलट झालं.
की इथे मात्र गोलंदाजीने त्याचा ऍडव्हान्टेजचा फायदा उचलला. बॅकग्राऊंड होता त्यामुळे त्याचा फायदा त्याला झालाय आणि पहिल्या षटकात तो आपल्या संघाला मोठा ब्रेक थ्रू मिळवून देतोय. लेफ्ट हँडर बॅक टू डग आउट. फर्स्ट विकेट डाऊन ऑन 4. 4 या धावसंख्येवर पहिलाच धक्का लागलाय बॅटिंग करत असताना. संघ आपण बघतोय म्हणजे चॅम्पियन चॅलेंजर्स 5 ही धावसंख्या धावफलकावर आहे आणि पहिलाच फलंदाज. चला लवकर नेक्स्ट बॅट्समॅन लगेचच पाठवायचा आहे ग्राउंडच्या आतमध्ये. बॅट्समन प्लीज. बॅटिंगसाठी नवीन फलंदाज ग्राउंडच्या आतमध्ये येतोय अनिरा 11 या संघाच्या विरोधात खेळण्यासाठी. स्वराज परब. धावसंख्या धावफलकावर 5. एक गडी बाद. पुढील चेंडू प्रभूचा. वेगवान चेंडू अप्रतिम लेग कट्टर. मॅग्निफिसंट डिलिव्हरी. चेंडू बॅट्समनच्या पुढ्यात पडला तर छपकन बाहेर निघाला. लेग कटर चेंडू समजला सुद्धा नाही स्वराज परबला आणि थेट विकेट किपरच्या हातामध्ये. इव्हन अशा मुवमेंटला क्लोज ग्राउंड असतात. संदीप आपण हे बघतो की क्लोज ग्राउंड आहे. विकेट किपरला जास्त मुवमेंट करण्यासाठी मागे जागा सुद्धा नाहीये आणि त्या मुवमेंटला तो विकेटच्या एकदम खेटून क्लोज उभा आहे आणि एवढे हार्ड बॉल तुम्ही बघताय. सिक्सेस सुप्रीमोचे मला असं वाटतं की बॅकग्राऊंड आहे 5 रन. सिक्सर सुरुवातीचे टुर्नामेंट चेंडू आपण बघतोय. ग्राउंड आपण बघतोय. त्या दृष्टिकोनातून बरेच जण विचार करतात की लाईट बॉल असतील. लाईट बॉल नाही. इथे हेव्ही बॉलचा वापर या स्पर्धेमध्ये बिग बॅश चिंचपोळी या स्पर्धेमध्ये करण्यात आलाय आणि त्या मुवमेंटला किपर एकदम एवढा खेटून उभा आहे. एकदम क्लोज उभा आहे. त्यामुळे इजा होण्याचे चान्सेस जास्त असतात. पण हा नेहमीचा सरावाचा भाग झाला. तुम्ही सराव जर चांगला करताय तर तुम्ही बिनधास्तपणे एसटीच्या मागे एवढ्या क्लोज एवढ्या हार्ड बॉलला उभे राहू शकता आणि तो सराव बघायला मिळाला. षटक क्रमांक पहिला समाप्त होत आहे. प्रभूने एक विकेट काढली आपल्या संघासाठी. 5 धावा खर्च केल्या. त्यानंतर षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाज सज्ज होईल सिद्धेश तुळसकर. श्री समर्थ ऑप्टिक्स हे आपण आमचे पुरस्कर्ते बघत आहोत. सिद्धेश खानविलकर यांचा मी उल्लेख करेन. आमचे मित्र त्यांचं हे शॉप बरीच शॉप आहे त्यांची इथे आणि प्रमुख पुरस्कर्ते सुद्धा आहेत या स्पर्धेमध्ये. सिद्धेश ऑप्टिक्स श्री समर्थ ऑप्टिक्स. पुढचा चेंडू पहिला चेंडू. हा चेंडू बघतोय लेफ्ट केलाय. व्हेरी गुड जज. चांगला जज केलंय. लेफ्टच्या चेंडूवर लेग स्टिकच्या बाहेर आहे आणि पहिलाच बॉईल इथे आपण बघतोय तो म्हणजे वाईट. काय नाही सिद्धू. सिद्धेश तुळसकर. धावसंख्या 6 धावा धावफलकावर. श्री सद्गुरू भालचंद्र महाराज क्रीडा नगरी. स्लोअर चेंडू थोडासा पिकअप आपण शॉट बघतो. थोडासा मागे थांबला. एक जोरकस फटका आपण बघतोय आणि 55 2 धावेचा. गोशांकी क्षेत्र उजव्या फलंदाज स्ट्रायकिंग एंडला जो आघाडीचा फलंदाज आहे चिंतामणी. चिंतामणीला मिळालेले जीवदान त्याचा फायदा तो उचले याच्यात मात्र शंका नाही. गोशांकी क्षेत्रात चेंडू निघून गेलाय 2 धावेसाठी आणि धावसंख्येत झाली ती भर. अक्षर मला सांगतोय धावसंख्या 7 धावा. हो इट्स 8 नाव. 8 धावा धावफलकावर. पुढील चेंडू ओव्हरपिच आहे. ऑन साईडला खूप चांगला प्लेसमेंट. पुन्हा आपण बघतोय 55 डिक्लेअर झोन मध्ये 1 धावेचा. धावसंख्येत भर 9 धावा धावफलकावर. आज हे पुढून सुद्धा आपल्याला चित्र निश्चित बघायला मिळणार. पुढे स्पर्धेमध्ये चित्र बघायला मिळणार. संदीप डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जास्तीत जास्त जातील. बॉल द्यायला मला सरकार काही हात घालायला लागणार. षटक क्रमांक 2 सुरू आहे मैदानावर. दुसऱ्या षटकामध्ये धावसंख्या बघतो जी अंकी झाली ती धावफलकावर 9. एक गडी बाद. पंचांच्या भूमिकेत मुख्य पंचांच्या भूमिकेत आहेत ते विनायक जोशी अनुभवी पंच आहेत. उमेश पाटकर मार्की कित्येक वर्ष आपण साऊथ मुंबईतलं जे क्रिकेट बघतो क्रिकेट टुर्नामेंट बघतो. उमेश पाटकर सुबोध गडसे यांची नावं घेऊन जे आवर्जून पंचांच्या भूमिकेत असतात. युवराज भालेराव असतात. पुढील चेंडू स्लोअर चेंडू समोर उचललाय. बघायचं क्षेत्रक्षक थोडंसं मागे जाऊन तिथे जज करतोय आणि जजमेंट बघायची चांगलं आहे. गुड जजमेंट. व्हेरी गुड जजमेंट. चांगला झेल तिथे टिपलाय. दोन्ही फलंदाजच्या आघाडीचे तंबूत परतलेत. दोन्ही झेलच्या स्वरूपात बाद झालेत. धावसंख्या धावफलकावर 9 असताना लागलाय दुसरा धक्का. दोन्ही षटकामध्ये विकेट्स. सिद्धेशला सुद्धा विकेट मिळाली.
बघू शकता ऍक्शन रिप्ले मध्ये स्क्रीनवर तुम्हाला खूप सुंदर असं टेलिकास्ट बघायला मिळतंय HR स्पोर्ट्स या युट्यूब वाहिनीवर. तुम्ही जर नवीन असाल तर निश्चित या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. तुम्ही HR स्पोर्ट्स टेनिस बॉल क्रिकेट अत्यंत विश्वसनीय नाव रवी लिंगाला आणि त्याच्यासोबत अतुल आंबेकर यांनी मात्र सुरू केलेलं आहे चॅनल. HR स्पोर्ट्सच्या माध्यमातून आपण बघतो थेट प्रक्षेपण या स्पर्धेचं सुरू आहे. दुसरा धक्का लागलाय, फलंदाज बाद होतोय आघाडीचा. बॅटिंग वाली टीम आहे ना चॅलेंजर, त्यांचे ओनर आहेत तिथे, त्यांना वर बोलवा ना. नाव काय? रोहित बोबाटे आणि योगेश पाटील. रोहित बोबाटे आणि योगेश पाटील जे चॅम्पियन चॅलेंजर्सचे ओनर आहेत त्यांना विनंती करतो की आपण आपल्या मुख्य व्यासपीठावर यायचं आहे. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. बॅटिंगसाठी फलंदाज पोहोचला स्ट्रायकिंग एंडला. नवीन फलंदाज वेदांत. हो, फिंगर रोल केले होते. हलकासा आपण बघतोय ड्रिफ्ट करण्याचा प्रयत्न होता हातामधून चेंडू, पण खूप चांगला पिकअप शॉट ऑन साईडला 2 धावांनी स्वतःचं खातं उघडतोय आणि धावसंख्येत झाली ती भर धावसंख्या आपण बघतोय जी दुहेरी अंकामध्ये 11 धावा धाव फलकावर. 11 रन्स ऑन स्कोर कार्ड. लॉस ऑफ टोटल 2 विकेट इन द सेकंड ओव्हर. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. सिद्धेश तुळसकर. अरे लवकर जा म्हणजे ट्रेन लेट आहे जरा. हा ठीक आहे. पहिल्या षटकामध्ये बघतो की सुरुवात चांगली केली होती प्रभूने. त्यानंतर सिद्धेश तुळसकर षटक क्रमांक 2 यांनी सुद्धा एक विकेट काढली आहे. बॅटिंगसाठी चौथ्या क्रमांकाचा फलंदाज बघतोय स्ट्रायकिंग एंडला म्हणजेच वेदांत सरमळकर. फुलटॉस चेंडू कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने चेंडू येतोय आणि बघायचंय पंचांचा इशारा. चेंडूवर 1 धाव, एकच धाव इथे काउंट केली जाईल या चेंडूवर. धावसंख्येत भर धावसंख्या 12 धावा धाव फलकावर. षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. षटक क्रमांक 2 सुरू आहे. धावसंख्या 12 धावा धाव फलकावर. सिंगल डबलच्या माध्यमातून धावफलक हलता ठेवण्याचा प्रयत्न फलंदाज इथे करतात. 2 विकेट सुद्धा पर्यंत गोलंदाजीने काढले आहेत, पण बॅटिंगमध्ये आपण बघतो की प्रत्येक फलंदाज इथे कॉन्ट्रीब्युट करतोय आपल्या संघासाठी. पुढील चेंडू पुन्हा सज्ज होते सिद्धेश तुळसकर वेदांत सरमळकर साठी. पुन्हा तसाच फटका ऑन साइड थोडस मागे थांबून पॉज घेऊन डिस्पॅच केलाय. चांगला फटका ऑफर केलाय. पंच कन्फर्म करतात की 1 आहे की 2 आहे त्या ठिकाणी. सिंगल की डबल डिक्लेअर होण्याचा चेंडू निश्चितच गेलाय. पंच कन्फर्म करतात, सांगतात आम्हाला बघायचं त्या ठिकाणी सिग्नल त्यांचा काय येईल. एकच धाव मिळेल या चेंडूवर आणि तोपर्यंत दुसरं षटक इथे समाप्त होते. सध्या करंट रन रेट 6.5 आहे. 13 धावा धावफलकावर आहेत आणि अजूनही यानंतर 3 षटकांचा खेळ शिल्लक आहे. तसं मगाशी मी उल्लेख केला की तिसरं षटक हे कंपल्सरी मेंडेटरी पॉवर प्ले असणार आहे आणि बघायचं त्या मेंडेटरी पॉवर प्ले मध्ये आजूबाजूला तुम्ही जेवढ्याच काय इमारती बघतायत, बिल्डिंग बघतायत, तर त्या ठिकाणी जर टेरेसवर चेंडू जातोय, जर वरती गच्चीवर जर चेंडू जातोय तर निश्चितच तिथे चौकार असणार आहे. त्याची मात्र नोंद घ्या आपण. प्रत्येक मॅचला मॅन ऑफ द मॅच खूप सुंदर अशी ब्युटिफुल असा मोमेंटो आहे आणि इव्हन त्या जी मॅच तुम्हाला मॅन ऑफ द मॅच मिळणार आहे ती मॅच सुद्धा त्याच्यावर मेन्शन केली आहे. चॅम्पियन चॅलेंजर वर्सेस अनिरा 11 या मॅच मध्ये कोणाला मॅन ऑफ द मॅच मिळणार त्यासाठी हा मोमेंटो खूप तुम्ही सुंदर असा बघत आहात. तो आमच्यापर्यंत रोहन कदमने आणून दिलाय. थँक्यू रोहन. बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा प्रभू सेकंड स्पीड मध्ये गोलंदाजी करेल आणि स्ट्रायकिंगला स्वराज. तिसरं षटक मेंडेटरी पॉवर प्ले. वैयक्तिक दुसरं आणि षटकातला पहिला चेंडू प्रभूचा. हो, अप्रतिम लेग कटर, मॅग्निफिसंट डिलिव्हरी. वेग प्रचंड, अचूक टप्पा आणि झपकन बाहेर वळणारा चेंडू लेग कटर जो हाताळलाय तो गोलंदाज प्रभूने. एक्सलेंट स्टार्ट फ्रॉम दिस ओव्हर. लेग कटर चेंडू होता, लिडिंग एज, मागे जाईल चेंडू घोषणकी क्षेत्रामध्ये, मिळती 1 धाव. म्हणजे समोर खेळण्यासाठी इथं प्रवृत्त निश्चित करतायत, पण तेवढी संधी देत नाहीयेत फलंदाजांना. एवढी अचूकता आहे गोलंदाजीमध्ये प्रभूच्या. अचूकता आहे, भेदकता आहे, डॉमिनेट करण्याची ताकद आहे गोलंदाजीमध्ये. एवढा जबरदस्त गोलंदाज प्रभू. धावसंख्या 14 धावा धाव फलकावर. 14 लॉस ऑफ 2 इन थर्ड ओव्हर.
हो, क्या बात है, क्या बात है. ते म्हणतात ना हिंदीमध्ये टस से मस होने का मौका नहीं दे रहे. काय चेंडू टाकलेत. बघा डावखुरे खेळाडू जन्मताच एक नॅशनल ताकद घेऊन जन्माला आले असतात आणि क्रिकेटच्या विषयात जेव्हा ते पाऊल ठेवतात त्याची ताकद अजून द्विगुणी होते. ती ताकद बघायला मिळते प्रभूच्या गोलंदाजीमध्ये. प्रभू नेक्स्ट बॉल इनसाइड आउट. बघायचं धावा किती मिळतील या ठिकाणी. पंचांचा शिराय चेंडू येतो तो 2 धावेंचा. थोडस डिरेक्शन चुकलं पण जसं मागाशी मी उल्लेख केला होता जर पॉवरफुल मध्ये जर चेंडू तुम्ही बाजूच्या आजूबाजूच्या बिल्डिंगच्या टेरेसवर जर तुम्ही मारताय तर तुम्हाला चौकार मिळेल. म्हणजे चौकाराची वाट बघावी लागेल अजून प्रेक्षकांना. 2 धावेचा हा फटका 2 धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या 16 सामना आपण बघत आहोत चॅम्पियन चॅलेंजर्स वर्सेस अनिरा 11. यानंतर पुढच्या मॅच साठी शारदा 11 आणि अर्णव 13 या टीमने रेडी राहायचंय. चेंडू हवेमध्ये मिस टाइम आणि तिथे बघायचं आहे पंचांचा इशारा या चेंडूवर काय जेवून तो आपण बघतो तो बाजूच्या बिल्डिंगच्या ग्राउंड फ्लोअरच्या रूफवर चेंडू पडलाय. रन्स किती आहेत उमेश? 2 धावा. 19 झाला 19. धावसंख्या 19 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 3 सुरू आहे. आतापर्यंत इकॉनॉमिकल चांगली गोलंदाजी केली आहे. नेक्स्ट मॅच साठी रेडी द्यायचे शारदा 11 आणि त्याचबरोबर अर्णव 13. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. कुठून काढला सुद्धा चेंडू बघायचा या ठिकाणी धावा किती मिळतील. गोशांकी क्षेत्र 2 धावा या चेंडूवर आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती 21 वर. 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 7.00 ची गती 21 धावा धावफलकर या षटकात गोलंदाज प्रभूला यश मिळालं नाही. इव्हन मागच्या दोन्ही षटकांमध्ये प्रत्येक षटकामध्ये आपण एक विकेट बघितली आहे पण या षटकात विकेट मिळाली नाहीये. हरकत नाही पण धावसंख्येला चांगला अंकुश लावलाय. 6 धावेंचं षटक 6 धावेनं म्हणणार नाही कारण आपण बघतोय 21 धावा धावफलकावर 2 षटकाकडे धावसंख्या 13 होती. 8 धावेंचं षटक टाकलंय. बॉलिंग मार्कवर नवीन षटक घेऊन येतो तो गोलंदाज अर्पित. अर्पित करंगुटकर षटक क्रमांक 4 तो घेऊन येईल. आतापर्यंत चांगला कंट्रोल आहे. मोठे फटके मारण्यासाठी अजिबात संधी देत नाहीये. इव्हन बॅकग्राऊंड असल्यामुळे मोठे फटके तुम्हाला खूप रेअर बघायला मिळतात. मोस्टली आपण बघतो की बऱ्याचशा ग्राउंडमध्ये बॅकग्राऊंड असल्यामुळे समोर चौकार आणि षटकार असतात पण बघूया या ठिकाणी या मैदानाची भौगोलिक परिस्थिती काय सांगते. 11वा सीझन आहे 11वा पर्व आहे. जसं मग अशी रोहनने उल्लेख केला की स्पर्धेची परिस्थिती खूप वेगळी होती. प्रत्येक बिल्डिंग मिळून पूर्णपणे ऑर्गनाईज करत होती. नंतर मग आम्ही सगळे एकत्र खेळतो आम्ही सगळ्यांनी निर्णय घेतला की सगळ्यांनी मिळून एक चांगलं नियोजन करूया चांगलं आयोजन करूया आणि हळूहळू आपण पोहोचल्या 11व्या पर्वामध्ये या बिग बॅश चिंचपोकळी या स्पर्धेमध्ये. बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय अर्पित करंगुटकर. हो चांगला चेंडू इनस्विंग होतो आतमध्ये. सुपर डिलिव्हरी अर्पित करंगुटकडची. थोडासा आतमध्ये येणारा चेंडू होता. बीट करून गेला बॅट्समनला पूर्णपणे. दोन्ही फलंदाज बघतो 3रा आणि 4था क्रमांकाचे फलंदाज ग्राउंडच्या आतमध्ये बॅटिंग करतायत. स्वराज आणि त्याच्यावर सोबत बघतो वेदांत. पुढचा चेंडू हो समोर उचललाय. समोर आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर चेंडू होते मिडॉनला झेलच ना तिथे त्या ठिकाणी पण काय होतं चेंडू थोडासा मध्ये डायव्हर्ट होतोय पण मिळेल तिच्या चेंडू एकच धाव. चेंडू डायव्हर्ट झाला झाडात लागल्यानंतर थोडासा डायव्हर्ट झाला चेंडू त्या ठिकाणी. भौगोलिक परिस्थिती ग्राउंडची काय असते बघायचं आपण या ठिकाणी बघतोय की चेंडू झाडाला जरी लागला तरी तुम्हाला जाऊन त्या धावा पूर्ण करायच्या आहेत. एक चांगली कॉन्सेप्ट या स्पर्धेच्या माध्यमातून बघतोय की आज प्रत्येक संघाला डिफरंट कलरच्या कॅप जरी आपला ड्रेस कोडचा कलर सेम आहे टी शर्ट आणि बॉटम आपण बघतोय सेम आहे व्हाईट कलर आहे एकाच कलरचा पॅटर्न आहे किंवा आपण बघतोय की प्रिंटिंग सुद्धा आपण बघतोय ती सेम आहे म्हणजेच मस्त गावरान मिस्टर स्वप्नील संजय जगताप त्यांनी मात्र स्पॉन्सर केले टी शर्ट आपण बघत आहोत. त्याचबरोबर श्री समर्थ ऑप्टिक्स सिद्धेश खानविलकर यांचा मी उल्लेख करेन त्याबद्दल सिद्धेश थँक्यू.
शॉर्ट ऑफ लेंथ होता, खूप चांगला फटका, इथे इम्प्रुव्हाइज केला, फटका बनवला, स्क्वेअर मध्ये एक्झिक्यूट केला 2 धावेसाठी. गुड शॉट. चांगली फटकेबाजी सुरू आहे. षटक क्रमांक 14 सुरू आहे. बघायचं त्या ठिकाणी धावसंख्येमध्ये चांगला आपल्याला इथे मात्र धावफलक खालचा ठेवायचा आहे किंवा रन रेट चांगला वरती ठेवायचा आहे, वरच्या लेवलला ठेवायचा आहे, तो प्रयत्न सुरू आहे. पुन्हा शॉर्ट ऑफ गुडने समोर एक्झिक्यूट केलाय मिड ऑनला आणि मिळतील या चेंडूवरती एकच धाव. धावसंख्येत भर. अक्षर मला सांगतोय धावसंख्या 25. क्वार्टर सेंचुरी कंप्लीट झाली आहे चॅम्पियन चॅलेंजर्ससाठी टीमची. 4थ्या षटकामध्ये 25 धावा धावफलकावर, 2 गणाच्या मुंबईमध्ये. इव्हन तिसऱ्या विकेटसाठी चांगली पार्टनरशिप सुरू आहे. अर्पित ओव्हरपिच होता थोडासा, आपण म्हणतो चेंडू आहे, क्षेत्ररक्षक जज करतोय, तिथे झेल होणार का बघायचं आहे. हो, गुड कॅच, मॅग्निफिसंट कॅच. जसा मागाशी मी उल्लेख केला की ग्राउंडची भौगोलिक परिस्थिती बघता इथे फिल्डिंग करणं जिकिरीचं काम आहे, पण ते मात्र काम इथे करून दाखवलंय. तो झेल बनवून दाखवला आणि कठड्याचे प्रेक्षक बसले त्याला विनंती करतो थोडीशी तिथून दूर व्हा. कमिटीची सूचना येते, कठड्यावरची लहान मुलं जे प्रेक्षक बसलेत प्लीज तिथून दूर व्हा, तुमच्यामुळे अडथळा होऊ शकतो किंवा एखाद्या खेळाडूला इजा होऊ शकते, त्यामुळे प्लीज आम्हाला कॉपरेट करा, तिथून थोडंसं उठा तिथून आपण. सो 3rd विकेट डाऊन ऑन 25. नवीन फलंदाज ओंकार नाटे आणि षटकातला हा शेवटचा चेंडू. जसं मगाशी मी उल्लेख करतोय की कलर कॉम्बिनेशन जर आपण बघितलं तर टॉप टू बॉटम आपण जर बघितलं टी शर्ट आणि ट्रॅक व्हाईट आहेत, कलरचा फक्त कलर चेंज झाला, कॅपचा कलर चेंज झालेला आहे. लिडिंग एज पण गोशांकी क्षेत्र मागे जाईल चेंडू. पंचांच्या एका धावेचा. धावसंख्या 26. 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 6.5ची सध्या गती आहे धावफलकार करंट रन रेट. आणि दोन्ही टीमचे कॅप्टन आता रिपोर्ट करा. जसं मगाशी मी उल्लेख केला की इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल. शारदाई 11 आणि अर्णव 13. अर्णव 13 आणि शारदाई 11चे संघनायक आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर आपण या टॉस करण्यासाठी. बॉलिंग मार्गवर राज शिंदे. या इनिंग मधला हा शेवटचा षटक घेऊन राज शिंदे सज्ज होतोय. बघा, आपल्याला बाकीचे जे संघ या स्पर्धेमध्ये खेळत नाही, सध्याच्या मॅच मध्ये खेळत नाही ना, त्यांनी जबाबदारी पार पाडायची. चेंडू कुठे गेले ते चेंडू आणून द्यायचे. दुसरी गोष्ट की जो कठड आहे उजव्या बाजूला ऑफ साईडला जो कठड आहे पॉईंट पासून डीप कव्हर पर्यंत, त्या ठिकाणी कुठल्याही प्रेक्षकाला प्लीज अलाव करू नका, कुठल्याही लहान मुलांना अलाव करू नका तिथे बसण्यासाठी. त्यामुळे आपण सुद्धा ही जबाबदारी पार पाडायची आहे. स्ट्राईक एंडला वेदांत. राज शिंदे शेवट षटक घेऊन ओव्हरपिच डिलिव्हरी होती. ऑन साईडला बॉटम हँडचा वापर करून फक्त लॉफ्टेड स्ट्रोक ऑफर केला. एकदा तिथे मात्र मिळेल वेदांतला. वेदांत सरमळकर बॅटिंगसाठी नवीन आलेला फलंदाज आपण बघतोय, म्हणजे 5व्या क्रमांकावर ओंकार नाटे. धावसंख्या 27. 27 लॉस ऑफ 3 इन लास्ट ओव्हर. राज शिंदे पुढचा चेंडू घेऊन. शॉर्ट ऑफ लेंथ होता, थांबला आणि काय डिस्पॅच केलाय शॉट. 2 धावेचा हा फटका अक्षरशः तुटून पडला, चापट मारली त्या चेंडूवर आणि खेचून काढला तो स्क्वेअर लेग मध्ये. आणि या 2 धावेच्या मध्ये धावसंख्येत भर. धावसंख्या 29 वर जाऊन पोहोचली आहे. निर्णायक षटक मार्गस्थ आहे, स्लॉग ओव्हरचं, डेथ ओव्हरचं. निर्णायक षटकामध्ये हाणामारी सुरू आहे. 4 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. स्ट्राईक एंडला वेदांत चांगली बॅटिंग करतोय. HR स्पोर्ट्सच्या माध्यमातून आपण थेट प्रक्षेपण बघत आहोत. चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन केलं. हलकासा चेंडू बघतो, त्याच्यामुळे भोवती चेंडूच्या भोवती बोटं फिरवली होती. थोडासा आतमध्ये येणारा चेंडू. बॅटची आतली कट घेऊन जातो तो मागे. त्यांचा कन्फर्म करतायत. येस, बाईज आहे. रन बिलॉंग्स टू टीम. संघाच्या खात्यामध्ये धाव ऍड केली जाईल. 30 धावा धाव फलकावर. ट्रॅक चेंज केलंय, राऊंड विकेट अटॅक करतोय. ऑन साईडला प्लेस केलाय शॉर्ट मिड विकेट मध्ये. तिथे चेंडू कव्हर होईल तोपर्यंत एकदा तिथे कंप्लीट केली ती फलंदाज ओंकार नाटेने. धावसंख्या 31. ओंकारने खातं उघडलं एका धावेने ऑफ द मार्क इन लास्ट ओव्हर. नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी शारदाई 11 आणि
अर्णव 13चे कॅप्टन रिपोर्ट करा लवकरात लवकर. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणार आहे. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. ऑन साइडला पूल करायचा प्रयत्न टायमिंग होते, त्या ठिकाणी झेल सुटलाय आणि त्यानंतर क्विक सिग्नल कंप्लीट केली आहे चेंडूवर. 32. धावसंख्या 32, 32 धावा. ब्ल्यू कलर मरून कलर सध्या ही मॅच आपण बघतो ग्राउंडच्या आतमध्ये. या दोन संघांमध्ये ही फाईट चॅम्पियन चॅलेंजर्स वर्सेस अनिरा 11 असा संघ तुम्ही त्यांच्यामध्ये बघत आहात. आणि बंटी पाटील यांना विनंती करतो की आपण याचे टॉस करण्यासाठी. बंटी पाटील. 32. धावसंख्या 32, 32. रोहित बोभाटे आपण यायचं आहे. शॉर्ट ऑफ लेंथ एक्स्ट्रा बाउन्स आणि पंचांचा या चेंडूवर वाईट बॉल अँड 1 फॉर द ओव्हर हा सुद्धा कॉल देण्यात येईल गोलंदाजाला. एका षटकातला एका बाउन्सरचा कोठा झालाय पूर्ण. व्हाईट बॉल इथे काउंट केला गेलाय. व्हाईट स्वरूपात धाव इथे अंकित होईल. धावसंख्या 33, लॉस ऑफ 3. शेवटचा चेंडू या षटकातला इनिंग मधला. राज शिंदे. हो, अप्रतिम डिलिव्हरी. टॉस केलं होतं. सरप्राईज झाला फलंदाज पूर्णपणे या चेंडूवर आणि चेंडू बॅटची एज घेऊन जातो तो मागे. निर्धाव चेंडू. षटक समाप्त. एकूण 5 षटकांचा खेळ समाप्त होते. धावसंख्या 33 धावा आणि 34 असेल ते लक्ष अनिरा 11 या संघासमोर. नेक्स्ट मॅच आपण टॉस करत आहोत. अर्णव 13 वर्सेस शारदाई 11 या दोन्ही संघाचे संघानायक रेडी आहेत. जसं मगाशी मी उल्लेख केला की टॉप टू बॉटम आपण बघतोय की व्हाईट अँड व्हाईट. ट्रॅकचा टी शर्ट, ट्रॅकचा कलर व्हाईट आहे. डोक्यावरची कॅप फक्त डिफरंट डिफरंट कलरची आहे, पण पॅटर्न खूप चांगला आहे. पनापा आपण बघतोय त्या ठिकाणी टेस्ट ज्या कॅप असतात त्या कॅप तिकडे देण्यात आल्या आहेत प्रत्येक संघाला, खेळाडूंना. त्यामुळे ही चांगली कॉन्सेप्ट आहे बिग बॅश चिंचपोळी या स्पर्धेच्या माध्यमातून 11व्या पर्वामध्ये. 34चं लक्ष आहे. 34 टू विन फॉर टीम अनिरा 11 या संघासाठी. नेक्स्ट मॅचचा टॉस इथे बोपाटे साहेबांच्या शुभ हस्ते होतोय. बघूया त्याचा रिझल्ट आमच्यापर्यंत पोहोचेल. देतो ठीक आहे. एक मिनिट आपण पाणी नाही ठेवलं इथे. त्याचबरोबर सर्व खेळाडूंसाठी जेवण अल्पोवराची व्यवस्था करण्यात आलेली आहे. ब्रेकफास्ट. अर्णव 13 टॉस विन काय सर्वांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था, नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यांनी सर्वांनी नाश्त्याचा आस्वाद घ्या. नेक्स्ट मॅचचा टॉस झालाय शारदा 11 वर्सेस अर्णव 13 आणि अर्णव 13 संघाने नाणेफेक जिंकली. ताबडतोब निर्णय घेतला की आम्ही फिल्डिंग करू आणि बॅटिंगला इन्व्हाइट केले ते शारदा 11 या संघाला. सध्या मॅच मध्ये आपण लक्ष केंद्रित करूया. या मॅच मध्ये आपण बघतो की 34 धावांचं लक्ष असणार आहे ते अनिरा 11 या संघासमोर. ते डिफेंड करायचं आहे ते म्हणजेच चॅम्पियन चॅलेंजर या संघाला. बघायचं आहे त्या सामन्यामध्ये काय चित्र उभं करतायत दोन्ही संघ एकमेकांसमोर, काय फाईट देतात. इव्हन ओपनिंग मॅच मध्ये आपण बघतोय सामने जे सुरू आहेत म्हणजेच बिग बॅश चॅम्पियन्स बिग बॅश चिंचपोकळी या स्पर्धेच्या माध्यमातून 11व्या पर्वामध्ये श्री सद्गुरू भालचंद्र महाराज क्रीडा नगरीमध्ये पहिला सामना रंगलाय. एक इनिंग पूर्ण झाली, एक इनिंग अजूनही बाकी आहे. 34च्या धावसंख्येचा पाठलाग कशाप्रकारे केला जाईल त्याचं धावतं वर्णन कॉमेंट्री पासून घेऊन येतील. खास करून या स्पर्धेसाठी अलिबागहून या स्पर्धेमध्ये समालोचन करण्यासाठी सज्ज होत आहेत माझे मित्र. ऐकूया आवाज संदीप जगे यांचा. धन्यवाद. धन्यवाद प्रसाद सर. श्री गणेराला अभिवादन करून आणि आई वडिलांच्या चरणी नतमस्तक राहून श्री सद्गुरू भालचंद्र महाराज क्रीडा नगरीमध्ये बिग बॅश चिंचपोकळीच्या सर्व 11व्या मध्ये मी आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय. पहिल्या डावाचा खेळ झाला, ज्याला आपण म्हणतो की पूर्वार्धाचा खेळ झाला. धावफलकावरती चॅम्पियन चॅलेंजर संघाने 33 धावा बनवल्या आणि 34 धावांचं लक्ष उभं केलेलं आहे. जेव्हा 34 धावा समोर आहे तेव्हा मैदानामध्ये काही आराखडे बांधले जातील की पहिल्या 2 षटकामध्ये एवढ्या धावा येऊ द्या, मग एक मॅन्डेटरी पॉवर प्ले येणार आहे, मग तिथपर्यंत आपण वाट बघू की साधारण किती धावा आलेल्या आहेत. विशेषतः सलामीच्या आलेल्या फलंदाजांनी धावा बनवायच्या, धावा कमवायच्या की धावा टोकायच्या, या सिच्युएशन मधून तुम्हाला जावं लागणार. पण जेव्हा
सलामीची जोडी मैदानामध्ये आहे. अनिरा 11 संघाची अथर्व खराटे स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळतो आणि नॉन स्ट्राईक एंडला उदय. आणि पहिलं षटक घेऊन चॅम्पियन चॅलेंजर संघाकडून गोलंदाजीसाठी सज्ज होतोय गोलंदाज प्रथमेश नाईक. पहिल्या षटकामध्ये साधारण आपण नेहमी म्हणतो की जेव्हा 34 धावांचं लक्ष आहे अशा षटकामध्ये तुम्हाला गोलंदाजी करताना एक वेगळी आव्हानात्मक गोलंदाजी करावी लागणार, कारण दोन वेगवेगळ्या रणनीतीने आपल्याला मैदानात खेळावं लागतं. विशेषतः जेव्हा तुम्ही ओपन 360 डिग्री मैदानात खेळत असता तेव्हा तुम्हाला एक वेगळा पवित्रा मैदानामध्ये दाखवावा लागतो. आणि दुसरा एक आणखीन बंद ग्राउंडची एक वेगळी स्ट्रॅटेजी असते की तुम्हाला अशा मैदानामध्ये डिक्लर झोन मध्ये एका वेगळ्या सिच्युएशनला सामोरं जावं लागतं. सो अकॉर्डिंग टू कंडिशन खेळणं, अकॉर्डिंग टू फिल्डिंग पोझिशन खेळणं हे सुद्धा तेवढंच महत्वाचं असतं. पहिल्या षटकामध्ये गोलंदाज प्रथमेश नाईक सज्ज होतोय. राऊंड विकेट यावेळेला पहिलाच चांगला फटका खेळलेला पाहायला मिळतोय. मगाशी सुद्धा आम्ही अनाउन्समेंट केली होती त्या कठड्यावरच्या लहान मुलांनी तिथून उठायचं आहे. बघा आपला प्रॅक्टिसचा खेळ चालू नाहीये. जर प्रॅक्टिसचा खेळ असता तर तुम्हाला नक्कीच त्या ठिकाणी बसायला दिलं असतं, पण आता स्पर्धा सुरू झालेली आहे आणि अशा वेळेला स्पर्धेचा आनंद लुटण्यासाठी आपण आलात त्याबद्दल बिग बॅश चिंचपोकळीच्या या स्पर्धेमध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय. तसंच त्या ठिकाणी ग्रीन कॅप परिधान केलेली जी टीम उभी आहे, संघ उभा आहे, त्यांनाही विनंती करतो की आपणही मागे यायचं आहे. खेळाडू तिथे उभा आहे, क्षेत्ररक्षक उभा आहे, रोहितच्या बरोबर पाठीमागे जे सर्व जण उभे आहात त्या सर्वांना विनंती असेल की आपणही जरा तिथून जागा मोकळी करायची आहे. बघा मैदानाच्या काही ज्या अर्थातच रिक्वायरमेंट आहेत त्यानुसारच या ठिकाणी क्षेत्ररक्षक उभा आहे आणि अशा वेळेला तुमच्याकडून सहकार्य होण्याची अपेक्षा बाळगतो. वळूया पुन्हा एकदा मैदानामध्ये. प्रथमेश नाईक गोलंदाजीला पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय. विशेषतः डावकऱ्या फलंदाजासाठी राऊंड द विकेट जाणं त्याने पसंत केलं, पण इथे जेव्हा अथर्व आणि उदय ही जोडी मैदानामध्ये आहे आणि या जोडीकडून थोडी अपेक्षा नक्कीच असेल, कारण 34 धावा बनवायच्या असतील तर पहिल्या 2 षटकामध्ये साधारण 15-20 धावा या दोघांकडून यावा ही अपेक्षा असताना प्रथमेशकडे ते चॅलेंज वॉडा बॉलिंग या वेळेला आपण पाहतोय ब्लॉक होल गोलंदाजी मैदानामध्ये अशा प्रकारच्या गोलंदाजीची अपेक्षा होती आणि तुम्ही समोर अशी गोलंदाजी जेव्हा मैदानामध्ये करताना जेव्हा ज्याला नेहमी म्हटलं जातं की आव्हानात्मक अशा प्रकारचं सिच्युएशन मैदानामध्ये तुम्हाला द्यायची असेल ना तर यू हॅव टू आस्क ऑलवेज क्वेश्चन टू द बॅट्समन आणि ते मैदानामध्ये केले गोलंदाजाने. या वेळेला स्लोअर वन वॉडा बॉलिंग व्हेरिएशन वाली ज्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फ्रूट सलाड बॉलिंग म्हणतात ना ती हीच की मैदानामध्ये व्हेरिएशन. याच्या अगोदरचा चेंडू काय आला होता आपण पाहिलं होतं ब्लॉक हॉल अशा प्रकारचा चेंडू आला होता आणि त्यानंतरचा चेंडू काय आला स्लोअर वन आला. म्हणजे तुम्ही अनपेक्षित अशा कोणकोणत्या घटनांना सामोरे जाल इथे मैदानामध्ये तुम्हाला क्रिकेट मधलं ती अनप्रेडिक्टेबिलिटी अनुभवायला मिळेल. म्हणूनच तर मित्रांनो म्हणतो ना की क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे. या खेळामध्ये त्या सिच्युएशनला सुद्धा तुम्हाला तसंच सामोरं जावं लागतं. धावा त्याच्यानंतर चेंडूचं अंतर याच्यामध्ये बरंच काही गोडं लपलेलं असेल, पण आज लाल मैदानामध्ये तुम्हाला ते लाल रक्त सुद्धा सळसळते ना ते असं दाखवावं लागेल. वॉट अ बॉलिंग फॅन्टॅस्टिक. प्रथमेश नाईक मैदानामध्ये 5 चेंडू त्याने टाकलेत, पण 5ही चेंडू वेगवेगळे आहेत. तुम्ही युट्यूब वरती HR चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर आता सबस्क्राईब करा. बघा त्याच्यामध्ये की प्रत्येक चेंडू प्रथमेश नाईकचा वैविध्यपूर्ण आहे आणि ही वैविध्यता तुम्हाला कोणत्याही अर्थातच मॉलमध्ये बघायला मिळणार नाहीये किंवा त्याच वेळेला आंतरराष्ट्रीय ब्रँडच्या दुकानात बघायला मिळणार नाहीये. तर ही क्रिकेटच्या मैदानामधली वैविध्यता आहे आणि ती ज्या ज्या वेळेला मैदानामध्ये अशा प्रकारे फुलते ना ते पाहणं प्रचंड कौतुकास्पद असतं. याही वेळचा चेंडू आपण पाहतोय पायात टाकलेला लेग स्टंपवरचा चेंडू, पण धीम्या गतीचा स्लोअर वनचा आणि अशी गोलंदाजी आवश्यक होती चॅम्पियन चॅलेंजर संघाला. मैदानामध्ये 34 धावांचं लक्ष जे काही आहे ना त्याला कशा पद्धतीने तोड द्यायचं असेल तर ती गोलंदाजी आवश्यक होती. आणि पहिल्या षटकामध्ये सांगितलंय की या ठिकाणी षटक संपले, 2 धावा येत आहेत, गडी बाद करण्यात यश आलेलं नाहीये, पण आय डोंट केअर अबाउट दॅट ना की बघा प्रत्येक वेळेला गोलंदाजाने विकेटच घ्यायच्या म्हणजे तोच चांगला गोलंदाज असं नाहीये. गोलंदाजी ही पॅर मध्ये केली जाते. म्हणजेच आपण म्हणतो ना की 2 गोलंदाजाने एकमेकांच्या समवेत कामगिरी करायची असते. जी कामगिरी बिशन सिंग बेदी, इरापल्ली प्रसन्नाने भारतीय संघापासून सुरू केली ती आज जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज किंवा त्याच वेळेला मोहम्मद शमी एकत्रितरित्या करतात. अशी अनेक क्रिकेटपटूंची मांदियाळी गेल्या कित्येक वर्ष आपण मैदानामध्ये पाहतोय ना. टेनिस क्रिकेटमध्ये सुद्धा ती काही वेगळं नाहीये. इथे आपण पाहिलं प्रथमेश नाईकने गोलंदाजीमध्ये धावा रोखणारी गोलंदाजी मैदानात दाखवली आणि आता जेव्हा दुसऱ्या षटकामध्ये संतोष आलेला आहे
संतोष काडगे गोलंदाजीला आलाय. पाहायचं आहे की तो हे चॅम्पियन चॅलेंजेस संघातील आपलं योगदान कशा प्रकारे देतोय. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत असं नेहमी म्हटलं जातं आणि ते मला वाटतं आज या ठिकाणी ती संतांची उक्ती मैदानामध्ये सत्य परिस्थितीमध्ये उतरावी लागेल. यावेळेला चांगला फटका खेळलाय. घोषित परिसरात चेंडू जातोय. कव्हरच्या डोक्यावरून चेंडू खेळलाय. पंचांचा इशारा येतोय. 2 धावा मिळणार. अथर्वला अनेक आव्हानांना सामना करावा लागल्यानंतर आता उदय मात्र म्हणतोय की ज्या 34 धावा बनवायच्या आहेत ती जबाबदारी मला घ्यावी लागेल. जबाबदारी घेणं हे नेहमी महत्वाचं असतं. आपण अलीकडच्या काळामध्ये बघतो, तुम्ही एखाद्या संस्थेमध्ये काम करत असाल, एखाद्या ठिकाणी तुम्ही व्यवसाय करत असाल तर जबाबदारी झटकणारी अनेक माणसं असतात. पण खेळ ही एक महत्वाची गोष्ट आपल्या नेहमी समोर असते की जर तुम्ही खेळाचे बाळकडू जर मैदानामध्ये गिरवले असतील ना, तुम्ही ती जबाबदारी नक्की घेणार आणि ती घेतली यावेळेला. खराब चेंडू यावेळेला मात्र हातातून सटकलाय. पंचांचा इशारा येतोय की हा नो बॉल आहे. अबो द वेस्ट साइड ज्याला म्हटलं जातं आणि त्याप्रमाणे हा विमर पाहायला मिळाला. नो बॉल डिक्लेअर झाला, त्यामुळे 1 धाव संतोषने आणखीन एक्स्ट्राच्या स्वरूपात दिले. धाव फलकावरती धावसंख्या पाहायला मिळते बिनबाद 5. 34 ला उत्तर देताना दुसरं षटक सुरू आहे मैदानामध्ये. पहिल्या डावामध्ये बॅटिंग केली होती चॅम्पियन चॅलेंजरने. 5 षटकांच्या सामन्यामध्ये 33 धावा बनवल्या आणि अनेरा 11 संघासमोर आव्हान ठेवलं ते अर्थातच 34 धावांचं. संतोष राऊंड विकेट गोलंदाजी करतो यावेळेला. फ्री हिटचा चेंडू आहे आणि त्या कारणास्तव आपण पाहतोय फलंदाजाने तो पवित्रा घेतला जरूर होता की त्याने ऑफ स्टंपच्या बाहेर गेला होता. तो फटका तटवायचा होता त्याला पॉइंटच्या डोक्यावरून, पण 1च धाव तिथे मिळणार आहे. गोलंदाजी यावेळेला मात्र त्याने थोड्या अंशी का होईना टप्प्यामध्ये केलेले बदल वारंवार तुम्हाला मैदानामध्ये वैविध्यपूर्णता ती दाखवतात सुद्धा आणि ती मैदानात यावेळेला पेश केली गोलंदाज संतोषने. कौतुक होईल आज त्याचं. हा प्रेक्षकांना विनंती करतोय बघा, तिथून जरा पाठीमागे जायचं आहे. प्रेक्षकांना विनंती असेल की आपण तिथून मैदानातून थोडं पाठीमागे जायचं आहे. वळूया पुन्हा एकदा मैदानामध्ये. संतोष या षटकामध्ये अथर्वने 1 धाव पूर्ण केली. एकेरी धावांना धावसंख्या वाढली. धावसंख्या पोहोचली ती 7 पर्यंत. 7 फॉर नो लॉस इन अ सेकंड ओव्हर. या षटकातील अजूनही 3 चेंडू येणं बाकी आहे. राऊंड विकेट गोलंदाजी करतोय संतोष. पहिल्या षटकामध्ये प्रथमेश नाईकने अप्रतिम गोलंदाजी केली. केवळ 2 धावा त्याने खर्च केल्या. 34 धावाला उत्तर देत असताना तुम्हाला मैदानामध्ये प्रति षटकामध्ये जी सरासरी राखणं आवश्यक आहे त्यासाठी अशा प्रकारे फटकेबाजी करावी लागेल. उदय तेच तर म्हणतोय मैदानात. त्याने जबाबदारी घेतले. याही वेळेला त्याने 2 धावांचा हा फटका खेळला. घोषित परिसरात तुम्हाला चेंडू खेळावे लागतील आणि अशा प्रकारचे फटके मारावे लागतील हे उदय मैदानामध्ये दाखवून देतोय. बघा, एका फलंदाजाला अटॅकिंग फलंदाजी करावी लागतं, दुसऱ्याला एक अँकर रोल मैदानामध्ये द्यावा लागतो. कदाचित अथर्व म्हणत असेल की तो अँकरचा रोल माझा असेल आणि दुसऱ्या बाजूला उदय मात्र अटॅकिंग फलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय. या जोडगोळीला मैदानामध्ये ब्रेक करण्याचा सुद्धा प्रयत्न झाला. अर्थात प्रथमेश नाईक कडून तो पहिला प्रयत्न झाला जेव्हा त्याने पहिल्या षटकात 2 धावा खर्च केल्या आणि दुसऱ्या षटकात संतोष जेव्हा गोलंदाजीला आलाय ना, तो काहीसं वेगळं करण्याचा प्रयत्न करतोय. ज्या भागामध्ये आज आपण आहोत तो अर्थातच एक ऐतिहासिक भाग आहे. संपूर्ण महाराष्ट्राच्या ऐतिहासिक चळवळीमध्ये, सामाजिक संस्कृतीमध्ये, राजकीय आणि यावेळेचा हा मोठा फटका पाहायला मिळतोय. हाही चेंडू अर्थात घोषित परिसरात गेला असला तरी तिथे 2 धावा मिळणार आहेत, ज्या अर्थातच समाधानकारक असणार आहेत फलंदाज उदयसाठी आणि त्याच्या अनेरा 11 संघासाठी सुद्धा, कारण धाव फलकावरती धावसंख्या लागले 11. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. तर या संपूर्ण परिसराबद्दल आपण बोलत होतो, ज्या परिसराला एक ऐतिहासिक असा वारसा लाभलेला आहे. गेले कित्येक दशकांची एक वेगळी संस्कृती इथे राहिलेली आहे. एक उत्सवांची अर्थातच संस्कृती सुद्धा याच भागामध्ये पाहायला मिळाली. सामाजिक चळवळींची सुद्धा एक संस्कृती याच संपूर्ण विभागामध्ये आपल्याला पाहायला मिळाली आणि त्याच वेळेला अनेक घटनांचे साक्षीदार सुद्धा याच विभागामधून आपल्याला थोरा मोठ्यांची कहाणी सुद्धा ऐकायला मिळाली. चिंचपोकळीच्या भागामध्ये आपण आहोत आणि खेळाच्या मैदानामध्ये जिथे लाल मैदानामध्ये एक दर्जेदार फलंदाजी आपण पाहतोय. उदय अगदी अकॉर्डिंग टू फील्ड मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळाला. पहिल्या षटकात डाव जरी गोलंदाजांचा असला ना प्रसाद सर, तरी दुसऱ्या षटकामध्ये फलंदाज म्हणतात की डाव आमचा सुद्धा आहे. या 2 धावाने दुसरं षटक संपलंय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावसंख्या लागले ती 13. पहिल्या षटकामध्ये 2 धावा आल्या होत्या, दुसऱ्या षटकामध्ये 11 धावा येतात आणि त्याच्यामुळे 12 चेंडूंचा खेळ संपलाय. 13 धावा 34 धावसंख्येला उत्तर देताना. बिग बॅश चिंचपोकळी सीझन 11व्या मध्ये आपण मित्रांनो या ठिकाणी एकत्र आलो. स्पर्धेतील आजचा हा पहिला सामना रंगलाय.
नाणेफेकीचा कौल जिंकला होता तो अर्थात अनिरा 11 संघाने, आणि मग निर्णय घेतला की आपण क्षेत्ररक्षण करूया. क्षेत्ररक्षण करत असताना उत्तम गोलंदाजी मैदानामध्ये त्यांच्याकडून सादर झाली, आणि विशेषतः अशा बंद ग्राउंडमध्ये तुम्हाला गोलंदाजी करताना एक वेगळं आव्हान करावं लागतं. जास्त ओव्हरपिच चेंडू तुम्ही टाकलेत मैदानामध्ये तर ते तुम्हाला अधिक धावा देणार आहेत, पण शॉर्ट ऑफ लेन चेंडूवरती सुद्धा काही वेळेला धावा होऊ शकतात. मग तशा वेळेला तुम्हाला गोलंदाजीमध्ये एक व्हेरिएशन आणावं लागतं. ती व्हरायटीवाली गोलंदाजी आज मैदानात अनुभवायला मिळाली पहिल्या डावात. आता मॅन्डेटरी पॉवर प्ले आहे, आणि त्यामुळे या मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये बघायचं आहे गोलंदाज जेव्हा पुन्हा एकदा प्रथमेश नाईकच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केला जातोय, तेव्हा प्रथमेश पहिल्या षटकाचं सातत्य मैदानामध्ये राखतोय का? बघा, जगामध्ये फार कमी अशा गोष्टी आहेत ना ज्या कशानेही विकत घेता येत नाही, आणि त्यातील एक गोष्ट आहे, आणि ती म्हणजे सातत्य. जर आज या मैदानामध्ये प्रथमेशने ते सातत्य राखलं तर त्याच्या संघासाठी, चॅम्पियन चॅलेंजर संघासाठी महत्वाचं असेल. पण वॉट अ शॉट! या वेळेला मात्र आपण मैदानामध्ये पाहतोय एक अप्रतिम फटका पाहायला मिळतोय. अथर्वच्या बॅटमधून निघालेला हा चौकार. पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल बॅटिंग कशी करायची असते ना, ती मैदानामध्ये अथर्व दाखवतोय. पहिल्या षटकात जरी तो सांभाळून खेळला असला तरी तो एक धूर्तपणा होता, आणि मैदानामध्ये तितकाच चाणाक्षपणा सुद्धा होता. कारण पहिल्या षटकात थोडं सांभाळून खेळूया, मग नंतर मात्र माझा डाव येईल त्यावेळेला मी माझा अर्थातच या वेळेला हुकमी एक्क्यावाला प्रदर्शन सुद्धा करेन. बिग बॅश चिंचपोकळीमध्ये अथर्वची ही हुशारगिरी आपण मित्रांनो अनुभवतोय सद्गुरू भालचंद्र महाराज क्रीडानगरीमध्ये. सन्माननीय आमदार साहेब, दमदार आमदार साहेब, आदरणीय अजय चौधरी साहेब यांचं या ठिकाणी आगमन होत आहे, आणि विधानसभेमध्ये लागोपाठ, म्हणजे आपण ज्याला क्रिकेटमध्ये हॅट्रिक हा शब्द म्हणतो, तो ज्यांनी लोकोपयोगी काम करून, समाजोपयोगी काम करून, आणि खऱ्या अर्थानं लोकांमध्ये मिळून मिसळून वागून हॅट्रिक संपादन केली, आणि विधानसभेमध्ये जाण्याचा भीम पराक्रम सन्माननीय आदरणीय अजय चौधरी साहेब यांनी केला. ते आदरणीय आमदार साहेब या ठिकाणी उपस्थित होतात. त्यांचं मनपूर्वक स्वागत असेल सद्गुरू भालचंद्र महाराज क्रीडानगरीमध्ये. बिग बॅश चिंचपोकळीच्या पर्व 11व्यामध्ये आमदार साहेबांचं या ठिकाणी स्वागत होतंय, आणि अजय चौधरी साहेबांचं या संपूर्ण विभागामध्ये असणारं कार्य आज अतिशय कौतुकास्पद आहे. या कार्याला खऱ्या अर्थानं आज त्यांनी संपूर्ण या विभागातील प्रत्येक माणसाला जोडलेलं आपल्याला पाहायला मिळतंय, आणि विशेषतः क्रीडा क्षेत्रातील त्यांचं योगदान हे अतुलनीय आहे. आणि म्हणूनच आज आपण पाहतोय महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये फार कमी आमदार असे आहेत की ज्यांनी सातत्याने अर्थातच ते निवडून आलेले आहेत, पण ही गोष्ट प्रभावीपणे आहे आपल्या विभागासाठी, ती आनंददायी सुद्धा आहे आणि तितकीच अभिमानास्पद सुद्धा आहे की आदरणीय अजय चौधरी साहेब तब्बल तिसऱ्यांदा म्हणजे हॅट्रिक करतायत, आणि विधानसभेमध्ये आपला आवाज त्या ठिकाणी या संपूर्ण विभागातील प्रश्नांना वाचा फोडत, आणि त्याच वेळेला या संपूर्ण विभागाच्या सांस्कृतिक, ऐतिहासिक, सामाजिक चळवळीच्या घटनांचे साक्षीदार या नात्याने त्या विभागाला न्याय देण्याचं काम करत आलेले आहेत. आणि त्या निमित्तानं ते या व्यासपीठावरती आज या संपूर्ण क्रीडा स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित झाल्यात. त्यांचं आपण मनपूर्वक स्वागत करूया. त्यांच्या समवेत त्यांचे सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी जी या ठिकाणी उपस्थित झालेली आहेत, पदाधिकारी मंडळी विशेषतः शिवसेनेचे उपस्थित झालेले आहेत, त्यांचेही आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. होळी या मैदानामध्ये ज्या ठिकाणी पुन्हा एकदा एक चांगली बॅटिंग पाहायला मिळते. अथर्व, आता मात्र आपण म्हणतोय ना की एक क्लास जे बॅटिंग मध्ये आपल्याला सदैव पाहायला मिळावा ही अपेक्षा असते ना, ती बॅटिंग पाहायला मिळते. क्लास इज अ परमनंट, फॉर्म इज अ टेम्पररी, हे नेहमी मैदानामध्ये आपण म्हणतो. पहिल्या षटकामध्ये मी जरी सावध पवित्रा घेतला असेल तरी तो माझ्या संयमाचा भाग होता, आणि ज्या वेळेला त्या संयम झुगारून मैदानामध्ये माझा आक्रमकपणा बघण्याची तुम्हाला गरज असेल तेव्हा तो आक्रमकपणा सुद्धा मी दाखवू शकतो, हे मैदानामध्ये दाखवून दिलेलं आहे ते फलंदाज. याही वेळेला अथर्वच्या बाटमधून निघालेला चांगला फटका पाहायला मिळतोय. हाही चेंडू सीमारेषेच्या पार असणार आहे, जिथे 4 धावा मिळणार. पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल बॅटिंग कशी करायची ती मैदानामध्ये दाखवली जाते. सामना जिंकण्यासाठी पहिल्यांदा आपण धावा सांगूया. या 4 धावाने धावसंख्या बदललाय, धावसंख्या पोहोचलाय ती 23 पर्यंत, आणि आता सामना जिंकण्यासाठी अनिरा 11 संघाला 15 चेंडूमध्ये 11 धावांची आवश्यकता आहे. दादा, आमदार साहेबांचा सत्कार होतो. अनाउन्समेंट कर.
व्यासपीठावरती उपस्थित असणारे आदरणीय आमदार अजय चौधरी साहेब यांचे या ठिकाणी सन्मान केला जातोय. या स्पर्धेच्या निमित्तानं ते आज उपस्थित राहिले. शिवसेनेचे कार्यसम्राट आमदार आदरणीय अजय चौधरी साहेब या स्पर्धेच्या निमित्तानं आज शुभेच्छा देण्यासाठी आपल्याला उपस्थित राहिले. ही आपणासाठी नक्कीच भूषणावह गोष्ट आहे आणि विशेषतः येथील प्रत्येक क्रीडा उपक्रमाला सदैव ज्यांचा पाठिंबा राहिलेला आहे, प्रोत्साहन राहिलेलं आहे आणि क्रीडा संस्कृतीमध्ये असणाऱ्या अनेक घटनांचे ते साक्षीदारच राहिले नाही तर खऱ्या अर्थानं या विभागातील प्रत्येक तरुण रक्ताला त्यांनी न्याय सुद्धा मिळवून दिलेला आहे. आणि म्हणूनच चौधरी साहेबांना या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद द्यावे. आणि चौधरी साहेब आले आणि बॅटिंग सुद्धा तितकीच पॉवरफुल बघायला मिळाली. ही विशेष गोष्ट असताना काही माणसं खऱ्या अर्थानं आपल्या कर्तृत्वाने बोलत असतात आणि मग ते कर्तृत्वाचे पाय त्या जमिनीला लागल्यानंतर त्या जमिनीचा रंग सुद्धा तशाच पद्धतीने बोलायला सुरुवात करतो. धन्यवाद आदरणीय अजय चौधरी साहेब, या ठिकाणी आपण उपस्थित झालात आणि आम्हा सर्वांना शुभेच्छा दिल्यात. पंचांचा तिथून इशारा येतोय की मैदानामध्ये चेंडू पाठवायचा आहे, पण आपण एकदा स्कोर सांगूया. 27 झालेले आहेत. सर याच्यानंतर 27 फॉर नो लॉस. 27 धावा धावफलकावरती झाल्यात. कसं सर बघा, आपण नेहमी ऐकतो, पाहतो किंवा काही वेळेला बोलतो सुद्धा की थांबून खेळणं म्हणजे नक्की काय असतं. कदाचित आज त्याचं उदाहरण अथर्वच्या रूपाने आपल्याला पाहायला मिळालं. कारण पहिल्या षटकामध्ये जिथे प्रथमेश नाईक चांगली गोलंदाजी करतोय ना, तिथे त्याने सन्मान सुद्धा दिला. पण नमस्कारानंतर चमत्कार हा सुद्धा एक भाग असतो ना, तो नमस्कार झाला पहिल्या षटकानंतर, परंतु यानंतर मारुती रायाचा आशीर्वाद घेतला आणि मग चमत्कार अथर्वच्या बॅटमधून आपण पाहिला सुद्धा. व्हॉट अ शॉट वन्स अगेन. पुन्हा एकदा आपण पाहतोय इमारतीवरती सरळ भिरकावून दिला आणि हाही चेंडू डिक्लेअर असणार. डिक्लेअर 2च्या स्वरूपामध्ये धावा मिळणार आहे. त्यामुळे एकूण धावसंख्या पोहोचले 29 पर्यंत. सामना जिंकण्यासाठी 34 धावांची आवश्यकता असताना ज्या षटकामध्ये प्रथमेश नाईक पहिल्यात हिरो ठरला होता, तिथे अथर्व म्हणतोय की एक डाव तुझा दुसरा माझा. आणि त्याच्यावरती शिक्कामोर्तब सुद्धा केलं जाणार, कारण याही वेळेला आपण पाहतोय चांगला फटका खेळलाय. 2 धावा मिळतात. धावफलकावरती धावसंख्या लागलेली आहे ती 31 ऑन अ बोर्ड. 12 चेंडू येणं बाकी आहे. सामना जिंकण्यासाठी केवळ 3 धावांची आवश्यकता असेल. अथर्वने या सामन्यामध्ये आपला संपूर्ण मूड मैदानामध्ये दाखवलाय. अनिरा 11 संघातर्फे खेळत असताना मैदानात तो सलामीला फलंदाजीला आला. सावध पवित्रा मैदानामध्ये पहिल्या षटकामध्ये घेतला. थोडा संयम दाखवणं आवश्यक असतं आणि बंद ग्राउंडमध्ये तुम्हाला ती हाराकिरी करून चालत नाही, जी मैदानामध्ये आज मुंबईच्या संघाने पहिल्या कसोटी सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाली होती. पण पूर्वार्धाचा खेळ कितीही जरी असला ना, तरी ती खडूस वृत्ती आपल्या मुंबईच्या त्या रक्तातच आहे आणि ती खडूस वृत्ती आज मैदानामध्ये दिसून आली अथर्व कडून सुद्धा. मग ती खडूस वृत्ती जशी आपण शार्दुल ठाकूर कडून पाहतोय ना, खडूस वृत्ती आपण तनुष कोटियन कडून पाहतोय ना, ती खडूस वृत्ती या रक्तामध्ये आपण अनुभवतोय पुन्हा एकदा, जी अथर्व आणि उदयच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाली. पहिल्या षटकात काय झालंय डझंट मॅटर अबाउट दॅट, हरकत नाहीये. दुसऱ्या षटकापासून उदय सुरू झाला आणि तिसऱ्या षटकात अथर्वने मैदानामध्ये टॉप गिअरवाली बॅटिंग केलेली आहे आणि संपूर्णपणे आपण पाहतोय ना की जो बोरघाटामध्ये त्रास होत होता तो अचानकपणे या वेळेला एक्सप्रेसवे गेल्यानंतर गाडी सुसाट वेगाने पळवावी ना, तशा पद्धतीचा हा एक या वेळेला पराक्रम पाहायला मिळाला. राज कदम गोलंदाजीला आला. एक वेगळा चेंडू पाहायला मिळाला राज कदम कडून. चांगली नीती वापरली या वेळेला आणि ती व्यूहनीती यशस्वी ठरली. राज कदम पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवतोय. फलंदाज बाद, उदय बाद होतोय. पण थोडा उशीर आला राज असं म्हणावं लागेल, कारण आता चमत्कार निर्माण करावे लागतील. 12 चेंडूंमध्ये 3 धावांची आवश्यकता होती, ती आता 11 चेंडूंमध्ये 3 धावांची राहिले. राजला गोलंदाजीसाठी मैदानात आणलं. त्याचा एक अनपेक्षित पद्धतीने अर्थात तो चेंडू उसळलेला सुद्धा आपण पाहिला. फलंदाजाला वाटलं की तो चेंडू बॅटवरती येईल, पण तितक्या वेगाने तो चेंडू आला नव्हता. स्लोअर नव्हता, धीम्या गतीच्या चेंडूने फिंगर रोल्स केले होते अर्थात प्रसाद सरांच्या भाषेमध्ये म्हणायचं झालं तर. पण त्याच प्रकारच्या चेंडूवरती फलंदाज जेव्हा बाद होतोय तेव्हा राजला मिळालेला कॉन्फिडन्स या सामन्यामध्ये त्याला पुढचे काही चेंडू निर्धाव टाकण्यासाठी जर दिले तर त्या प्रकारे तो सामन्यामध्ये परत येणारा अर्थातच आत्मविश्वास ठरेल. 11 चेंडू येणं बाकी. सामना जिंकण्यासाठी 3 धावांची आवश्यकता. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय प्रभू सणसने आज अप्रतिम गोलंदाजी केली होती. 2 षटकर त्याने आपल्या संघातर्फे केली होती आणि 11 संघातर्फे. या वेळेला मात्र आपण पाहतोय की बॅटच्या रूपाने सुद्धा प्रभू उत्तर देतोय
आल्या आल्या मैदानामध्ये एक मोठा फटका खेळतोय. शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता आणि अशा चेंडूवरती प्रभू म्हणतोय की तो बघायचा नसतो, तर त्याच्यावरती घाव घालायचा असतो. अशा पद्धतीचा तो फटका होता. 2 धावा मिळाल्या. सामन्यामध्ये केवळ एका धावेपासून अर्थात विजयापासून दूर असेल तो अनिरा 11 संघ, जेव्हा 10 चेंडू येणं बाकी आहे. विजयापासून केवळ एका धावेने दूर आहेत. श्री सद्गुरू बालचंद्र महाराज क्रीडा नगरीमध्ये आपण पाहताय बिग बॅश चिंचपोकळी पर्व 11 आणि बॉल पण नाही return out. याही वेळेला आपण पाहतोय मोठा फटका जरूर फलंदाज खेळलाय. घोषित परिसरात चेंडू जातोय, जिथे अर्थातच 2 धावा मिळणार आणि सामन्यामध्ये विजयावरती शिक्कामोर्तब करतोय अनिरा 11 संघ. मनपूर्वक अभिनंदन. 9 विकेटने जिंकला. 9 विकेटने अर्थातच ते सामना जिंकतात. बिग बॅश चिंचपोकळीच्या पहिल्या सामन्यामध्ये 11व्या पर्वामध्ये विजयावरती शिक्कामोर्तब झालंय. अनिरा 11चं मनपूर्वक अर्थातच अभिनंदन.